आज जागतिक आदिवासी दिनाचं औचित्य साधून विधान भवनाच्या परिसरात सुद्धा आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। हे सगळे नरहरी झिरवाळ यांच्यासोबत आलेली मंडळी आहेत, ज्यांनी आज इथं पारंपरिक वाद्य आणि आपलं पारंपरिक नृत्य, आपली कला सादर करून हा दिवस साजरा केलेला आहे। स्वतः झिरवाळ साहेब सपत्नीक आज इथं उपस्थित आहेत, त्यांच्याशी बातचीत करूया। आज जागतिक आदिवासी दिन आहे, काय सांगाल या निमित्तानं? जागतिक आदिवासी दिनाच्या सर्व राज्यातल्या देशातल्या सर्व आदिवासी बंधू भगिनींना, तरुणांना, सर्वांना मी शुभेच्छा देतो। आणि 1995 पासून आदिवासी दिन हा साजरा करण्याचं परंपरा सुरू आहे, परंतु वर्षानुवर्ष त्याच्यात विस्तारानं त्या ठिकाणी त्याचा चांगल्या पद्धतीचा विस्तार होतो। खूप तरुण, वृद्ध, नोकर वर्गातले किंवा शेतकरी वर्गातले, मजूर वर्गातले सगळे आदिवासी एक स्वाभिमान म्हणून त्या ठिकाणी हा कार्यक्रम साजरा करत असतात। खेडोपाड्यांमध्ये रॅलीच्या रूपानं त्या ठिकाणी जात असतात, एकत्र येऊन आदिवासींच्या कल्चरविषयी, त्यांच्या जीवनमानाविषयी, त्यांच्या झालेल्या ज्या काही बदलाचं आहे त्याच्या संदर्भात खूप चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं जातं। आणि ज्या क्रांतिवीरांनी, मग त्यात बिरसा मुंडा असतील, राघोजी भांगरा असतील, राणी दुर्गावती असतील, असे अनेक लोकांनी बलिदान दिलंय, त्यांची एक स्मरण, त्यांच्याजवळून स्फूर्ती घ्यावी। का आम्ही अनेक ठिकाणी सांगत असतो का बाबा त्या काळातलं जे काही हत्यार होतं ते भालाबर्शी होतं, पण त्यांनी आता आपल्याला भालाबर्शी नाही सांगितली। आताची भालाबर्शी म्हणजे लेखणी, आणि ती जर आपली परफेक्ट असेल तर आपण आपल्या समाजाला त्या ठिकाणी काही न्याय देऊ शकतो। आणि म्हणून मी मागच्या वर्षीपासून विधान भवनमध्ये सुद्धा आपण कार्यक्रम साजरा करावा अशी माझी एक संकल्पना होती। मागच्या वर्षीसुद्धा खूप चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा केला होता। चालू वर्षी आज मोहरमची सुट्टी असल्यामुळे थोडंसं मला वाटत होतं का मोहरममुळं, सुट्टीमुळं इथली जी काही मंत्रालयीन कर्मचारी आदिवासी असतील किंवा इतरही असतील, विधान भवनमधली जी कर्मचारी अधिकारी वर्ग होता त्यांना नको बाबा, एक दिवस त्यांना सुट्टी मिळाली तर त्यांना काहींना सांगितलं होतं, ते बऱ्यापैकी सगळे जवळपास उपस्थित झाले आणि त्यांनी ह्या कार्यक्रमाचा आनंद त्या ठिकाणी लुटला। तर ही परंपरा कायमस्वरूपी चालू राहावी ह्या दृष्टीनं मी हा प्रयत्न करतोय। नसेल तर जिथं जिथं आदिवासी वस्त्या असतील, तांड्या असतील, गावं असतील, शहरं असतील, सगळ्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होतात। आणि विशेषतः सगळे आमचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी हे सगळे त्याच्या मतदारसंघात असतात, कारण लोकांमध्ये राहिलं पाहिजे। पण मी एक ठरवलं आहे का मी लोकांमध्येच आहे, आदिवासींमध्येच आहे, पण फक्त ठिकाण बदललं आहे। तरी मोठ्या संख्येनं आज आपणच सांगितलं का सहपत्नीक, मागच्या वर्षी मी एकटाच होतो, माझ्याबरोबर अनेक सहकारी होते, पण मला वाटायला लागलं का आपण सहपत्नीक का जाऊ नये। मी ह्या वेशात मागच्या वर्षी होतो, पण आता मी हा आजच्या दिवसापुरता वेश केला असेल, पण माझ्या गृहमंत्री ह्या परमनंट ह्याच वेशात घरी असतात। हे थोडंसं समाजाला सांगितलं पाहिजे, कारण आम्हाला तसे आता आर्थिक किंवा सामाजिक किंवा शैक्षणिक हे तसं बऱ्यापैकी थोडीशी जडणघडण व्हायला लागलेली आहे, पुढे जायला लागली। आमच्या गावित साहेबांसारखी अनेक मंडळी अधिकारी आहेत, इथं मंत्रालयात आहेत, विधान भवनमध्ये अनेक चांगली लोक आता अधिकारी पदावर गेलेत, परंतु अजूनसुद्धा खूप आम्ही मागं आहोत, शैक्षणिक किंवा सामाजिक आर्थिक बऱ्यापैकी मागं आहोत। तर त्या दृष्टीनं आपल्याला काही करता येईल का सरकारच्या ह्याच्यात, तर तसा प्रयत्न आम्ही सगळे मिळून करतोय। आता तसं देशात आमच्या आदिवासी मुर्मुताई ह्या सर्वोच्चपदी बसल्यात, मग आमच्या अपेक्षा अजून उंचावल्यात। इथं आमच्यासारखे आहेत। आज मला वाटतं डॉक्टर गावितांना कोणतं मंत्रिपद दिलं मला काही समजलं नाही, पण त्यांना कुठलंही का होईना पण मंत्रिपद देतात। म्हणजे
आता परत अशा आमच्या पल्लवित झाल्यात. मागच्याही सरकारमध्ये आमचे मंत्री होते, त्याबाबत काही दुमत नाही, परंतु काही त्रुटी ज्या काही आहेत त्या दुरुस्त करण्याच्या संदर्भात आमचा प्रयत्न राहणार आहे. आता गावित साहेब इथं आहेत का, मी आत्ताच बोललो का ह्या अधिवेशनमध्ये एक काम आपल्याला करायचं आहे का, जे TRTIचं कार्यालय आहे ते पुण्याला आहे आणि आदिवासी बहुल भाग आणि कमिशनर, राज्याचे कमिशनर हे नाशिकला आहेत आणि TRTIचं कार्यालय हे पुण्याला आहे. तर पुण्याला ठेवा, पण एक सब डिव्हिजन किंवा काय करता येईल, पण ते नाशिकला, नंदुरबारला, धुळ्याला, ठाण्याला असो, कुठे असो, पण ते बहुल ट्रायबल भागात जर असलं तर जे काही रिसर्च म्हणतो आपण, तर रिसर्च करायला त्या विभागाला सोपं जाईल आणि आम्हाला सुद्धा त्याचा पाठपुरावा करायला सोपं जाईल, म्हणून आम्ही प्रयत्न करतोय. त्याचप्रमाणे मी मध्यंतरी अजितदादा असतील किंवा उद्धव साहेब असतील ह्यांच्याबरोबर अनेक वेळा चर्चा केल्या की आमचं 9.35% जे काही बजेट आहे त्याच्यात आमचे नंदकर साहेब चांगलं, म्हणजे आमचे OSD आहेत नंदकर साहेब, ते आदिवासीच आहेत, त्यांना त्याच्यातलं चांगलं नॉलेज आहे. आमचे झिरवाळ साहेब आहेत, आमचे धामणे साहेब आहेत, भोगे साहेब आहेत, ही लोक तळात काम केलेली माणसं आहेत. आणि मग जे बजेट आहे ते जनरल बजेटमध्ये आमची आस्थापना होती, आदिवासींची आस्थापना, पण एक 5-6 वर्षापासून ती आस्थापना काय म्हणून ती वेगळी करून आमची आस्थापना आमची वेगळी केली. पण त्याचा परिणाम असा झाला की आम्हाला जे प्लॅनचे, जे विकासाचे पैसे होते का, मी तसं शरद पवार साहेबांना मनापासून धन्यवाद देईल की आम्ही आदिवासी, गुजरे, लाजरे असं काहीतरी ओळखून आणि आमचा विभाग वेगळा केला का, जेणेकरून हे पैसे त्यांनाच खर्च करता आले पाहिजे असा एक नियम घालून ठेवला. आणि त्याच वेळेला मला वाटतं पिचड साहेबांना पहिला आदिवासी विकास मंत्री म्हणून त्या ठिकाणी दिलं. मी त्या साहेबांना सुद्धा सलाम करतो. परंतु त्या पद्धतीनं ते चालू होतं, ते 5-7 वर्षापासून डायव्हर्ट झालं आणि आस्थापना ही आमची वेगळी केल्यामुळं मी मागच्या वर्षी हिशेब काढला का आता आम्ही आस्थापनेवर किती खर्च करतो, 2,480 कोटी, 83 कोटी, म्हणजे एवढे पैसे आमचे विकासाचे पगारावर जायला लागले. एक दिवस असा येऊ शकतो का हे कर्मचाऱ्यांचे पगार वाढले पाहिजे, वाढत्या महागाईमुळे सगळ्या गोष्टी महाग व्हायला लागल्या, तर पगार सुद्धा वाढले पाहिजे. पण आमच्या बजेटमधूनच जर तो पगार देऊ केला तर एक दिवस असा राहील आमचं बजेट का संपूर्ण बजेट आणि मंत्री हे फक्त पगारी मंत्री, पगार करणारे मंत्री म्हणून त्या ठिकाणी राहायला नको. असं म्हणून आम्ही ह्या आदिवासी दिनाच्या निमित्तानं येणारं सरकार असेल किंवा केंद्रातलं सरकार असेल, ताई असतील, मुरुताई, का आता आमचा होप्स वाढला आहे, सर्वसामान्य जनतेचा होप्स वाढला आहे. कारण आदिवासी भागात आजही TV ला, चॅनलला तुम्हालाही पाहायला मिळतं. आजही बऱ्याच ठिकाणी मुलं खांद्यावर, मुलं माझ्या मतदारसंघात शाळेत नेणारी मुलं, पातेलं आपलं मोठं पातेलं, आणि त्या पातेलात त्यांची भांडी, त्याच्यात बसवून त्याच्यात त्यांचं दप्तर आणि बाप किंवा चुलते वगैरे त्यांना नदी पार करून देतात. ही आमच्या दृष्टीने सुद्धा लाजिरवाणी गोष्ट आहे. पण आम्ही एक मान्य करतो की विकास प्रत्येक सरकार आले त्यांनी केला आहे, पण आमच्या इकडची परिस्थिती, एक तर आम्ही आदिवासी डोंगरात राहतो, डोंगराळ भागात राहतो, आणि मग येणारा खर्च हा सुद्धा तेवढ्याच पटीत असतो का. एखाद्या सदन भागात, फ्लॅट एरियात 5 किलोमीटरला एखादा दुसरा पूल लागतो, त्याच्यामुळे तिथली परिस्थिती चांगलीच असते. आमच्या इथं मी एक रस्त्याचं उदाहरण सांगतो. 3.5 किलोमीटर रस्त्याचं काम केलं म्हणजे मी काय उपकार नाही केला, पण 3.5 किलोमीटरचं काम केलं तर त्याच्यात 24 मोऱ्या लागल्या, 24 3.5 किलोमीटरमध्ये. त्याच्यामुळे आम्हाला पैसा आणि असलेली लांबी, कारण आमचा पाडा असतो कुठेतरी डोंगरावर, तो 11 किलोमीटर असतो, लोक असतात 500, पण रस्ता तर करावाच लागतो करोडो रुपये देऊन. आणि म्हणून हे असं पद्धतीनं जे काही बजेटचं विखुरलं जातं ते जाऊ नये, या दृष्टीनं मी सरकारला, राज्यपाल महोदयांना सुद्धा विनंती करेल की फॉरेस्टवरचे जे काही विविध प्रश्न आहेत त्याच्या बाबतीत सुद्धा आपल्याला, म्हणजे आम्हाला सगळ्यांना प्रयत्न करावा लागेल आणि वरचे सगळे लोक आम्हाला सहकार्य करतील अशी अपेक्षा. आणि आजची एक आम्हाला आदिवासी दिनाच्या ज्या काही शुभेच्छा दिल्या जातात, हे सगळं केल्यानंतर खरंच आम्हाला आदिवासींना सगळ्यांनी शुभेच्छा दिल्याचं समाधान त्या ठिकाणी आम्हाला लाभेल अशी मी येणाऱ्या सरकारला सुद्धा विनंती करतो. धन्यवाद. एक मला फक्त प्रश्न विचारायचा होता. कुपोषणाची गंभीर समस्या खास करून आदिवासी आणि दुर्गम भागात आजही आहे राज्यात, आणि जे बालमृत्यूचं प्रमाण आहे
ते दिवसेंदिवस वाढतंय आजच्या तारखेला सुद्धा. तर त्यासाठी सरकारमध्ये कुठलेही असू दे, कोर्टात हे प्रकरण प्रलंबित आहेत, त्याला सुद्धा अनेक दशकं झाली, पण परिस्थितीत फारशी सुधारणा होताना का दिसत? माझंही तेच म्हणणं आहे का आपण जो काही खर्च करतो तो कदाचित युटिलाइज होताना त्याच्यात कुठंतरी ते चुका होतात की काय असं एकूण अंदाज येतो. दुसरी गोष्ट, जे काही वैद्यकीय जे मदत सल्ले ते आजही डॉक्टर म्हणला ना तर ठाण्याला सांगितलं, नंदुरबारला सांगितलं, ग्रामीणला सांगितलं तर डॉक्टर अजूनही आम्हाला राहायची व्यवस्था नाही, आम्हाला अमुक नाही. काही डॉक्टर मंडळी आहे का, मी असे काही डॉक्टर पाहिलेत का त्यांना तिथं तावदानं नसल्यामुळे त्यांनी स्वतः प्लॅस्टिकची गोणी लावून आणि काही दिवस काढणारे डॉक्टरसुद्धा मी पाहिलेत. पण मग अशा पद्धतीने सगळ्यांनी जर मनापासून खरंच आदिवासीचं हे कुपोषण वगैरे थांबवणं ह्याच्यासाठी जर प्रयत्न केला तर मला वाटतं त्यांना मनापासून धन्यवाद देईल. आणि दुसरी गोष्ट, कुपोषणाच्या संदर्भातलं जे काही आहार दिला जातो त्याच्यात सुद्धा किती काय असतं त्याच्या संदर्भातलं थोडंसं पौष्टिकच आहे का, पौष्टिकच मिळावं. आता पौष्टिक म्हणल्यानंतर बऱ्याच वेळा आमच्या इकडे उत्पादन होणारा शहरी माणूस पौष्टिक म्हणून खातो आणि आमच्या मुलांना बाकी, म्हणजे मी एक उदाहरण सांगतो, आमचा तांदूळ एक्सपोर्ट होण्यासारखा तांदूळ आहे, आमची नागली, आमची वरई हे एक्सपोर्ट होण्यासारख्या वस्तू आम्ही पिकवतो. बाकी आम्हाला रेशनच्या माध्यमातून किती वर्षाचं राहतं ते काही सांगता येणार नाही. आणि म्हणून कुपोषण म्हणतात तर ह्याही गोष्टी काही कारणीभूत आहेत असं मला वाटतं. होम मिनिस्टर बराच वेळ इथे उपस्थित आहे तुमच्यासोबत. आज कसं वाटतंय भाऊंसोबत? तुम्ही सुद्धा आलात, विधिमंडळ पाहिलं, तिकडच्या कार्यक्रमात सहभागी झालात, अनेक लोक पण तुम्हाला भेटली असतील, तुमच्याशी बोलली असतील. खूप आनंद झाला. तुमच्या पारंपरिक पोशाखाविषयी थोडंसं आम्हाला सांगाल का? भाऊ सुद्धा आज पारंपरिक, त्यांना तर आम्ही गेल्या वर्षी पण तुम्ही आज पहिल्यांदा आलायत, तुमचे सहकारी आलेत, ती विशेष वाद्य घेऊन आलेली आहेत, त्याच्याबद्दल थोडंसं सांगाल का? मला माझा पोशाख घालायला आवडत आहे ना, त्याच्यामुळे मी वापरते. थोडीशी वाद्यांबद्दल थोडंसं समजावून सांगाल. हे वेगळं वाद्य आहे, थोडंसं दादा पुढे या आणि भाऊ समजावून सांगतील हे नेमकं काय, कशासाठी. आमचे हे सोयरे आहेत ना, तेच थोडंसं सांगतील. या वाद्याबद्दल काय सांगा? याच्याबद्दल आम्हाला असं म्हणायचं आहे ना, आमचा हे मूळ नाव काय? पावरी. म्हणजे काही ट्रॅपही सांगतात पण आमच्याकडे याला पावरी सांगतात. इकडची जी वाद्य मिळत आहे त्या आवडाच, पण आमचा हा मोर, जंगलातला मोर राहतो आणि त्याच्या अंगावरल्या ह्या काड्या आहेत. मग याच्यापासून जे आमचे आदिवासीचा जे मूळ दैवत आहे तर ह्या वाजल्याशिवाय त्याचा आराधना होत नाही, त्याची वाचा पूर्ण होत नाही. आणि ह्या जर आम्ही 5 वर्षांनी 10 वर्षांनी जर काही केला नाही, उदाहरणार्थ मी केला नाही तर माझ्या लेकरा बाळाला सुद्धा त्या सोडणार नाही, त्यांनी केला नाही तर त्याच्या पोराला सुद्धा सोडणार नाही. हे आमचं परंपरा आदिवासीचे पाठीमागाच्या मूळ दैवत आहे, ह्या कधीही पुसले जाणार नाही. निसर्गाला विसरून कधी चालणार नाही. तर थोडीशी तुमची आता ती कला आम्हाला खरोखर बघायला आवडेल आणि दादा सुद्धा स्वतः सोबत आहेत त्या दृष्टीनं. तर अशा पद्धतीनं आज विधान भवनाच्या परिसरात जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आलाय आणि अपेक्षा अशी व्यक्त करण्यात आली आहे की सरकार भलेही बदलत राहतील परंतु बदलली पाहिजे ती राज्यातल्या आदिवासीची आजची परिस्थिती आणि त्यासाठी हे सरकार निश्चित प्रयत्न करेल असा विश्वास या सर्वांनी इथं व्यक्त केलाय. कॅमेरामन इरफान शेख, साम्या राणे, एबीपी माझा, मुंबई.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.